सर, जसं तुम्ही ट्रेलरमध्ये म्हणालात की मला वॉन्टेडमध्ये या भूमिकेसाठी विचारलं, दुसरीकडे दुसऱ्या भूमिकेसाठी विचारलं किंवा ते चोराच्या भूमिकेसाठी. अशी भूमिका मिळत नव्हती. कुठेतरी मराठी कलाकार असल्यावर अशा भूमिका करणं एक आपलं असतं ना, की आपल्याला अशी भूमिका कुठेतरी ती खंत मनात आहे? नाही का, मला नाही आहे. कारण मग खंत असेल तर मी डिरेक्टर होतो, मी स्वतःच करायला पाहिजे की लिहून. वाय डू आय ब्लेम समवन एल्स? मी माझ्या हातात होतं ना अस्त्र, मी लिहायची की स्वतःसाठी, कोणी थांबवलं तुम्हाला? पण नाही, मी ना ॲक्टरवर फार कॉन्सन्ट्रेट केलंच नव्हतं. म्हणजे मी एकदा ठरवलं ना की डिरेक्शन, तर मी जे मिळाले रोल ते अर्धे सलमानमुळे मिळाले आणि एक तर संजय गुप्तामुळे मिळाला. तर ते पण आय वॉज नेव्हर ॲक्टर. पण आत्ता असं वाटायला मग मी केलं की मी स्वतःसाठी लिहिलं की रोल जुनं फर्निचर. तर ते त्यामुळे मला खंत नाही. बरं, केलेले सगळे नट सगळेच चांगले आहेत. म्हणजे मी त्या वयाचा नाही आहे, पण मला ज्यावेळेला मी हेराफेरी बघतो तर मला वाटतं काय जबरदस्त काम केलं परेशनी. तर मला खंत का वाटावी? त्याने एक्सलंट काम केलं. म्हणजे मी जे रोल म्हणतो मला आवडतात ते, दे हॅव डन अ ग्रेट जॉब. त्यामुळे पण आता जसं तुम्ही म्हणाले, देव माणसाला बॉलिवूड करणंही खूप जास्त सपोर्ट येतोय, की ते छान वाटतं की तिकडचेही मित्रमैत्रिणी आपल्याला सपोर्ट करतात यासाठी. नाही, खूपच छान आहे. म्हणजे कारण ट्रेलर असं बघून लोकांना आकर्षक वाटतो तो आणि इंटरेस्ट जागा होतो आणि त्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे ते शेअर केली आहे ट्रेलर. त्यामुळे ती खूप छान छान गोष्ट आहे. पण तिन्ही दिग्दर्शकांना एक विचारेल की आत्ता असं म्हटलं जातं ना की मराठी चित्रपटामध्ये क्वालिटी आली आहे, पण क्वालिटी चांगली येते, क्वांटिटी त्याच्याहून जास्त येते, पण तेवढी क्वालिटी येत नाही. असे खूप कमेंट्स असतात की विषय आणा, चांगले आणा हे. तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघाल आणि त्यावर तुमचं काय मत असेल? माझं म्हणणं आहे की विषय आणा म्हणायची गरज नाही मराठी सिनेमा, मराठी सिनेमेत विषय आणणे, मराठी आणि मल्याळम. दुसरी गोष्ट, क्वालिटी आणायला पैसे लागतात. ते पैसे कधी येतील? जेव्हा तुम्ही भरभरून सिनेमा बघायला याल. भरभरून पैसे आम्हाला मिळेल का मी भरभरून खर्च करू आणि क्वालिटी आणू. त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहोत आता पैसे भरभरून टाकून सिनेमा करायचा. आणि फक्त एवढीच इच्छा आहे की आमचा पिक्चर आवडला तर अगदी जसे हिंदी सिनेमाला गर्दी करतात त्याच्या तिपटीने गर्दी करा. नक्कीच, एक्झॅक्टली. हो, पण ड्रीम प्रोजेक्ट्स काय असतील? माझा ड्रीम प्रोजेक्ट अजून ठरवलेलं नाही मला. आपला जो ड्रीम प्रोजेक्ट नाही, जो कुठला प्रोजेक्ट आपण सध्या काम करत असतो तो ड्रीमच असतो. कारण ही म्हणजे आमच्या व्यवसायाची एक खासियत आहे की जे लोकांचं स्वप्न आहे ते आम्ही जगतोय ऍक्च्युली. त्यामुळे ती किती मोठी गोष्ट आहे की जे आपल्याला आवडतं तेच आपण करतोय. म्हणजे ते ड्रीमच आहे ना, ड्रीम कम ट्रू. हो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.